तर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? नाही, समाधान आहे. आम्ही म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे योगदान दिले, टेक्नॉलॉजी निर्माण केली का नाही, ती एक नंबर आहे. आपला 100% आम्ही समाधान आहे. ही टेक्नॉलॉजी सर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात गेली, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरली तर काय होईल हो? काय वाटतं तुम्हाला? त्यांचं जबरदस्त शेतीचं माती कर्ब आहे का नाही ते म्हणा, तुमचं मातीचे क्षारफळ होणार नाही. जी त्यांची ती आयुष्य वाढेल, 100 वर्ष म्हटलं तरी शेती करू शकते. शेतकरी फायद्यात नाही. खर्च विचारला 1,00,000 सव्वा लाखातनं वर जातोय खर्च. 50% कमी यायला लागलाय. 50% कमी. उत्पादन पण वाढायला लागले. उत्पादन पण चांगलं वाढ. कारण आता मी दुसऱ्याचं काय सांगू शकत नाही. मी अनुभव घेतलाय त्यात मी समाधानी आहे. त्यामुळे माझं मत आहे सगळ्यांना त्यांनी वैदिक शेतीकडे वळावं. पण तुम्ही खतं घालताय की बरोबर आहे, मला मान्य आहे. पण खतात तो घटक आहे का नाही तुम्ही बघितलाय कधी? चेक करता का कधी? आता मला सांगा, तुम्ही सांगितलं बाबा ही एनपीके नेऊन टाका, पण त्या एनपीके मध्ये एन किती आहे, पी किती आहे, काय बघितलंय का? आपण बघतच नाही. माती परीक्षण राहू द्या, पण तुम्ही जे आणताय ते आणून खरंच त्यात आहे का घटक हे बघितलंय. डीएपी मध्ये स्वतः मी आता निवळी करून मला मारायला लागते बागेला, मी बघितलं किलो डीएपी घातलं त्यात 100 ग्रॅम वाळू घाल. आता तेव्हापासून मी आज तागायत 5 वर्ष झालं डीएपी बंद बंद हो अजिबात घालत नाही.